मित्रांनो नमस्कार. मी प्रकाश पोहरे. एक अतिशय गंभीर विषय घेऊन मी आज तुमच्यासमोर आलो आहे. मागील 48 तासामध्ये विदर्भामध्ये जवळपास 5 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. आणि तसं जर पाहिलं तर विदर्भामध्ये आजच्या घडीला जो ॲव्हरेज जर काढलं तर दररोज 4 आत्महत्या होत आहेत. तुम्ही एक लक्षात घ्या की हे सरकार जेव्हा सत्तेवर आलं होतं, म्हणजे विशेषतः फडणवीस सरकार, त्यावेळेला यांनी विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये यात्रा काढली होती. आणि त्याच्यामध्ये पंकजाताई मुंडे होत्या, त्याच्यानंतर आपले पाशा पटेल होते, फडणवीस होते. आणि त्यांनी म्हटलं होतं की ज्या काही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊन राहिलेल्या आहेत त्या आत्महत्या नाही आहे तर त्या शेतकऱ्यांच्या सरकारने केलेल्या हत्या आहेत आणि यांच्यावर 302चे खटले दाखल करायला पाहिजे. आणि असं करत करत 2014ला ही मंडळी सत्तेवर आली. आजच्या घडीला जर पाहिलं तर आता 2013च्या तुलनेमध्ये 4 पट आत्महत्या वाढल्या आहेत. एक लक्षात घ्या, 4 पट. मग आता जे सरकार सध्या सत्तेमध्ये आहे ते जे म्हणत होतं की सरकारवर 302चे खटले, खुनाचे खटले दाखल करायला पाहिजे, आता यांच्यावर कुठले खटले दाखल करायचे? कारण आता ह्याच्या पुढचा खुनाच्या वरचा तर पुढला कुठलाही नाही. याला आपण हे म्हणू शकतो की जेनोसाईड, मास जेनोसाईड हे त्याला नक्कीच म्हणू शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून यांच्यावर आता काय कारवाई करायची, 3-4 महिन्यानंतर आता निवडणुका आहेत, त्यावेळेला याचं काय करायचं काय नाही करायचं तो शेतकऱ्यांनी करायचा विचार आहे. मात्र आजच्या घडीला जे आत्महत्यांचं सत्र सुरू आहे तर पश्चिम विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र यापूर्वी होतं इकडे. आणि तुम्हाला आठवत असेल की त्याच संदर्भामध्ये देशोन्नती यांनी मी बराच गदारोळ केला होता 2001 पासून तर 2007मध्ये. मात्र आता जे आहे ते पूर्व विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झालेल्या आहेत. मागील 48 तासामध्ये पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची जी राजधानी म्हणून आपण जी ओळख आहे त्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2, तर पूर्व विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यात 2, तर भंडारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. मागील वर्षी झालेली नापिकी व सरकारी मदत न मिळाल्यामुळे तसेच यावर्षी बँकांनी पीक कर्जाचं वाटप रोखलं आहे, एक लक्षात घ्या. त्यामुळे आत्महत्या होत आहेत. कारण कसं आहे की शेतकऱ्यांकडे पैसा नाही, हातात झालेला आहे. मग आता तो करणार काय आहे? तर शेवटी निराश होतो, आत्महत्या करून टाकतो. तर आता ह्या आत्महत्या रोखण्याकरिता सरकारने काहीतरी तात्काळ पावलं उचलणं गरजेचं आहे, एक लक्षात घ्या. मात्र सरकारला वेळ कुठं आहे? तुम्हाला माहिती आहे सध्याच्या घडीला सरकार तर आतिषबाजीमध्ये, रेवड्या वाटण्यामध्ये आणि काय म्हणतात आतिष हे करण्यामध्ये, आम्ही अमुक करू, आम्ही ते देऊ, आमची लाडकी बहिणा वगैरे अमुक टमुक, आणि त्याचे सगळे तमाशे आपण पाहतो आहोत गावोगाव खेडोपाडी. लोक बिचारे परेशान आहेत. त्याच्यामुळे 1500 रुपये का होईना पण महिन्याला भेटतात तर चला ठीक आहे, 1500 रुपये महिन्याला म्हणजे 50 रुपये रोज. आणि शेतकऱ्याला सरकार किती देत आहे तर 17 रुपये 50 पैसे म्हणजे 6000 रुपये वार्षिक. त्याची जमीन भलाई किती असो, 6000 वार्षिक, 3-4 महिन्यातून 2000, याचा जर हिशोब काढला तर 17 रुपये 50 पैसे शेतकऱ्याला भीक सरकार देते आहे. आजच्या घडीला परिस्थिती अशी आहे, त्याच्या संदर्भामध्ये जर यांनी तात्काळ पावलं उचलली नाही तर ह्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढणार आहेत. एक लक्षात घ्या की 2017ला शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्यासाठी मी तत्कालीन जे सरकार होतं म्हणजे आपले देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत माझी बरीच चर्चा झाली या सगळ्या संदर्भामध्ये. आणि त्यांना मी या सगळ्यातलं गांभीर्य लक्षात आणून दिलं. त्यांनी मला म्हटलं की पोरे या संदर्भात आपण आपल्याला काय मदत करू शकता, आम्हाला काही याच्या संदर्भात मार्गदर्शन करा. म्हणून मग मी त्या संदर्भामध्ये त्यांना सांगितलं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या होत आहेत त्या कशामुळे होत आहेत तर शेतीतल्या तोट्यामुळे. आत्महत्या करणारा कोण आहे, कशामुळे करतो आहे तर तो कर्जबाजारीपणामुळे. कर्ज कोण काढतो आहे तर तो शेतकरी की जो जवळपास 1960-65च्या दशकामध्ये बँकांमध्ये डिपॉझिट ठेवत होता. बँकांमध्ये डिपॉझिट ठेवणारा शेतकरी त्याच्यानंतर जी हरित क्रांती झाली त्याच्यानंतर बँकातून कर्ज काढायला लागला आणि त्याच्यानंतर मग कर्ज फेडता येत नाही बँकांचं, म्हणून मग खाजगी सावकारांकडे जायला लागला. खाजगी सावकारांनी जेव्हा त्याची अब्रू निलाम केली किंवा त्याचं अगदी जिनं दुष्मार करून टाकलं त्यांच्या गुंडांनी वगैरे, ते माहिती आपल्याला सगळं मागच्या वेळेला मी जे खाजगी सावकारांच्या संदर्भामध्ये जी काही दंडेलशाही चालली होती ती 2003-4ला देशोन्नतीने त्या संदर्भात लढा उभारला होता, हे तुम्हाला सगळं आठवत असेल. तर या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी म्हणून मग देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा मला विनंती केली त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की एकच उपाय आहे, तुम्ही शेतमालाचे भाव वाढवू शकत नाही. मग काय करायचं शेतकऱ्यांचा खर्च कमी करा. सध्याच्या घडीला त्याचा जो खर्च वाढला आहे तो कधी तो करत नव्हता तो खर्च आला आहे. पूर्वी शेतकरी बियाणं घरचं होतं, शेणखत त्याच्या घरचं होतं, मजुरांना मजुरी तो इन काइंड म्हणजे ज्वारीमध्ये गव्हामध्ये तो देत होता. तर आता मात्र काय झालं आहे, तुम्ही हरित क्रांती त्याला करायला लावली, म्हणजे तुम्ही दाखवलेल्या रस्त्याने तो शेतकरी जायला लागला.
सरकारने दाखवलेल्या रस्त्याने शेतकरी जायला लागला आणि परिणाम काय झाला तर शेतीमध्ये जो खर्च केला तो सुद्धा निघत नव्हता आणि त्याच्यामुळे वाढलेला खर्चाची तोंड मिळवणी होत नाही म्हणून तो कर्जबाजारी झाला, तोट्यात गेला आणि मग त्याच्याचमुळे हा आत्महत्या करा. हे मी आता सगळं मांडणी मी तिथं फडणवीसांसमोर केली आणि त्याच्यानंतर मग हे पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन मी त्यांना जे सांगितलं होतं ते त्यांनी मंजूर केलं. सरकारची इच्छा होती की हे संपूर्ण राज्यामध्ये फडणवीस म्हणत होती की आपण लागू करू, पण मी त्यांना म्हटलं की बस संपूर्ण राज्यामध्ये शक्य नाही आहे. त्याचं कारण असं आहे की पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी माझं म्हणणं ऐकणारच नाही, एक तर तुम्हाला ओळखत नाही, दुसरी गोष्ट म्हणजे त्याला काय घेणं त्यांनी त्याला टनानी ऊस घालायचा आहे. मग टनानी ऊस वाढवायचा आहे तर करायचं काय आहे तर सरळ सरळ ऊसाला रासायनिक खतं घालायची, वजनं वाढवायची, ट्रकात भरायचा, ट्रॅक्टरमध्ये भरायचा आणि टनानी घालायचा आणि टनानी पैसे घ्यायचे. तर त्याच्यामुळे तो काही माझा ऐकणार नाही. उत्तर महाराष्ट्रातला शेतकरी, द्राक्षवाला शेतकरी तो सुद्धा माझा ऐकणार नाही, कारण तर त्यालाही फवारा मारू दिल्याशिवाय त्याला काही द्राक्षाला पर्याय नाही आहे. मग अशा वेळेला मग फडणवीस म्हटले की चला ठीक आहे आपण मग मराठवाडा आणि विदर्भापुरतं करू. मी त्यांना म्हटलं की हे फार मोठं क्षेत्र होतं, मला तेवढं काही शक्य होणार नाही, आपण असं करूया ज्या 6 जिल्ह्यामध्ये आत्महत्या सुरू आहे त्या जिल्ह्यामध्ये आपण हे मिशन सुरुवातीला राबवू, याचं यश पाहिल्यानंतर मग आपण पुढे जाऊ. मग त्याच्यानंतर सरकारने जे काही मिशन जाहीर केलं त्याच्या संदर्भामध्ये केवळ 100 कोटी रुपये 4 वर्षामध्ये वर्षाला 25 कोटी रुपये शेतकऱ्यांना ज्या निविष्ठा लागणार आहे जैविकच्या आणि जो शेतकरी सेंद्रिय शेती करणं विसरून गेलेला आहे त्याला ट्रेनिंग देण्याच्यासाठी म्हणून मग आम्ही तो कार्यक्रम त्याचा सादर केला होता. आता मात्र 2017ला ते जाहीर झालं, 18पर्यंत मिशन कसंबसं सुरू झालं, 2019ला निवडणुका लागल्या, सरकार बदललं, 2020ला कोरोना काळ आला आणि त्या मिशनचं कडे जो पैसा जायला पाहिजे होता तो पैसा केवळ 100 कोटीच्या जागी किती आला 4 वर्षामध्ये तर फक्त 6 कोटी. मात्र आम्ही काही ते मिशन बंद पडू दिलं नाही आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की सरकार जेव्हा बदललं त्यावेळेला सरकारने मग माझा जो त्याच्यावर अध्यक्ष होतो मी त्या याच्यामध्ये सरकारने बदललं, म्हणजे काँग्रेसचं राष्ट्रवादी पवारांचं यांचं जे काही सरकार आलं त्या सरकारने माझं त्याच्यावर जो अध्यक्ष होतो माझे जे काही डायरेक्शन चालू होते आणि मी काही त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना म्हणजे काय म्हणतो त्याला हे देत होतो, फीडबॅक देत होतो आणि शेतकरी प्रचंड प्रमाणामध्ये त्याच्याकडे आकर्षित झाला होता आणि जवळपास त्याच्यामध्ये 20 शेतकऱ्यांचे 400 गट म्हणजे 8,000 शेतकरी मी त्याच्यामध्ये जोडले. 400 गटातून प्रत्येक गटातून 10 गट तयार केले, वेगळे केले आणि त्याच्यानंतर 10 गटाचं एक फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार केली. अशा 40 कंपन्या स्थापन केल्या. महासंघ ऑर्गॅनिक मिशनची स्थापना केलेली आहे. मात्र झालेलं असं आहे की ते मिशन आता व्यवस्थितपणे चालू आहे. सरकारने हे मिशन आता सध्या संपूर्ण राज्याला लागू केलं आहे, मात्र त्याच्यातला जो प्राण आहे तो काढून घेतलेला आहे. लोकांना तिथं मोटिवेट करणारा कोणी नाही आहे, एक विषय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैशाचं सरकारने वाटोळ करून टाकला. आज ते मिशन भरकटलेलं आहे, त्याचं काही चालू नाही आहे, परंतु आमचं 6 जिल्ह्यातलं मिशन बऱ्यापैकी चालू आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, मागील 48 तासामध्ये विनोद ढोरे, दाभे विर्डी भंडारा, भोजराज राऊत चोरटी व निळखंड प्रधान रणमोचन दोन्ही चंद्रपूरचे, बन्सी प्रधान गांधीनगर आणि दादाराव बोबडे गगनमाळ दोन्ही यवतमाळ यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. यावर्षी जूनपर्यंत पश्चिम विदर्भात 694 तर पूर्व विदर्भात 228 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून या सर्व आत्महत्या चुकीच्या धोरणामुळे होत असून त्याकडे केंद्र सरकारने तत्काळ लक्ष देणं गरजेचं झालेलं आहे. विदर्भात फक्त 45% पीक कर्ज वाटप झालेलं आहे, एक लक्षात घ्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारंवार पीक कर्जमाफीचे संकेत दिले होते व 2007 रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशोन्नतीने शेतकरी आत्महत्या संदर्भात उघडलेल्या आघाडीमुळे त्याच वेळेला मला दिल्लीला बोलावलं होतं, तुम्ही एक लक्षात घ्या. आणि ते इथं दिल्लीला माझी त्यांच्यासोबत चर्चा झाली. 40 मिनिटाची अपॉइंटमेंट ठरली होती मित्रांनो, पण 40 मिनिटाची अपॉइंटमेंट 2 तास 40 मिनिटं चालली. पंतप्रधान मनमोहन सिंगांनी अत्यंत शांतपणे सगळं ऐकून गेलं आणि त्याच्यानंतर जवळपास महिन्याभरामध्ये मग हे सगळं करून 72,000 कोटीची कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र एक लक्षात घ्या, 72,000 कोटी रुपये गेले कुठं? शेतकऱ्यांच्या खिशामध्ये दमडी आली नाही, तो पैसा सगळा बँकांचा तिजोरीत गेला. शेतकरी कोरडाचा कोरडाच राहिला. त्यामुळे कर्जमाफी हा काही उपाय राहू शकत नाही. तर शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव हेच त्याचं खरं उत्तर राहणार आहे, एक लक्षात घ्या. 2017ला मोदी सरकारनं 2022पर्यंत शेतमालाची किमती आम्ही दुप्पट करू असं आश्वासन दिलं होतं, एक लक्षात घ्या. अहो, किमती दुप्पट होण्याचं तर सोडा, मात्र खर्च दुप्पट झाला आणि किमती निम्मे झाल्या. आणि आज म्हणूनच ज्या काही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होते त्याचमुळे होत आहेत, आपण एक समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. विदर्भात प्रचंड नापिकी झाली आहे गेल्या मागील 2 वर्षामध्ये आणि त्याच्यानंतरही कापूस आणि सोयाबीनचे भाव
कोसळले आहेत. जे 2 वर्ष अगोदर कापूस शेतकऱ्यांनी 14,000 विकला होता तो आता 7,000 विकतोय. सोयाबीन जी त्यांनी 10,000 विकलं होतं ती आता 4 आणि 4,500 त्यांनी विकलं असं. आणि त्याच्यामध्ये काय झालं आहे की दुष्काळ मध्यंतरी पडला, दुष्काळ घोषित केला नाही, मदत शेतकऱ्याला मिळाली नाही. त्याच्यानंतर ते पीक विमा त्यांनी काढला होता, त्याला पीक विमा मिळाला नाही. अहो एक लक्षात घ्या, 30 जूनपर्यंत पीक कर्ज वाटप आता फक्त 45% झालं आहे. त्यामुळे पश्चिम पाठोपाठ आता पूर्व विदर्भातही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं लोन पोचलं आहे आणि ही अत्यंत गंभीर बाब आहे. सरकार आज सगळ्या कशामध्ये गुंतलेलं आहे तर आपल्याला माहीत आहे. आता हे झालं आणि सगळं म्हणजे जे 50 खोके एकदम ओकेवालं जे काही सध्या सरकार बसलेलं आहे त्या सरकारचं काय चाललं आहे, कसं गदारोळ चाललं आहे आणि त्यांचं कशावर लक्ष आहे हे आपण सगळ्याच्या संदर्भामध्ये बघत आहात. निवडणुका केंद्राच्या पार पडल्या, त्याच्यामध्ये भाजपचा पार धुवा उडाला. आणि आता काल आपण बघितलं परवाच्या दिवशी की संसदेमध्ये राहुल गांधींनी पार बदळून काढले या सगळ्या लोकांना. मात्र सुधारतील ते भाजपवाले कसले, ते अजूनही मेरे ही मुर्गी की एक टांग अशा पद्धतीने सगळे वागत आहेत. शेतकऱ्यांकडे कोणाचं लक्ष नाही आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत आणि सध्याच्या घडीला शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये रोज मरे त्याला कोण रडे अशा पद्धतीने सगळं विषय झालेले आहेत. आणि अत्यंत गंभीर विषयाकडे सुद्धा सरकारचं लक्ष नाही आहे. लक्ष देण्याची गरज आहे आणि सरकार जर लक्ष देत नसेल तर शेतकऱ्यांनी ह्या बाबी लक्षात घेणे गरजेचं आहे. एवढंच मित्रांनो मी आपल्याला सांगतो. आपली रजा घेतो. धन्यवाद. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.